अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याचं समोर आलंय। या प्रकरणी दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। अंबरनाथ शहरामध्ये शिवसेनेमध्ये 2 गट झाल्यानं हा कट रचण्यात आल्याचं समोर आलंय। सुरेश काटे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबतच। सुरेश, या प्रकरणाचा उलगडा कसा झाला? प्रज्ञा, अत्यंत धक्कादायक घटना आहे। जर पाहिलं तर अंबरनाथ विधानसभेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा अंतर्गत वाद आहे। या वादामधूनच हत्येचा कट रचल्याची माहिती आपल्याला आमदार बालाजी किणीकर यांनी एक्सक्लुझिव्ह फोनद्वारे दिलेली आहे। त्यांनी माझ्याशी संपर्क साधून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी उलगडा केलेला आहे। त्यांच्या जवळच असलेला एक कार्यकर्ता आहे, त्यांनी त्याला माहिती मिळाली होती की आमदार बालाजी किणीकर यांची हत्या करायची आहे। ते एका लग्न सोहळ्यामध्ये जाणार आहेत, त्या ठिकाणी त्यांच्यावरती हा हल्ला करून त्यांची हत्या करण्यात येणार आहे अशी माहिती त्या व्यक्तीला मिळाल्याच्या नंतर त्या व्यक्तीला आमदार बालाजी किणीकर यांनी त्यांच्या मुलगी आजारी असताना काही मदत केली होती। त्याचे उपकार कसे फेडायचे यासाठी त्यांनी रात्रभर त्या व्यक्तीला झोप आली नाही असं त्यांनी सांगितलं होतं। त्यानंतर ही घटना जी आहे ती बालाजी किणीकर जे आमदार आहेत त्यांनी सांगितली आणि त्यानंतर बालाजी किणीकर यांना या सगळ्या घटनेचा आणि या कटाचा धक्का बसला। त्यानंतर या व्यक्तीला ते ठाण्यामध्ये घेऊन गेले, पोलीस अधिकाऱ्यांकडे त्या व्यक्तीला उभं केलं आणि त्यांनी ही सगळी घटनाक्रम जो आहे, कशा पद्धतीचा कट रचला, या कटामध्ये कोण होते, किती लोक आहेत, हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। एकूण 6 जण असल्याची माहिती आहे। मात्र काल 2 जणांना ठाणे क्राईम ब्रँचने ताब्यात घेतलं होतं आणि त्यांना नोटीस देऊन त्यांची चौकशी देखील करण्यात आलेली आहे। त्यामुळे ही अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आल्यामुळे आता बालाजी किणीकर यांच्या सुरक्षेमध्ये देखील वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। बालाजी किणीकर या आमदारांनी आपल्याला एबीपी माझाला ही एक्सक्लुझिव्ह अशी फोनद्वारे माहिती दिलेली आहे। प्रज्ञा, सुरेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।